ना आपण इथं इनो वापरणार आहोत ना सोडा वापरणार आहोत। अगदी झटकेपट फक्त आणि फक्त अर्धी वाटी किंवा 1 वाटी तांदळाच्या पिठापासून इतका छान कुरकुरीत आणि हेल्दी असा हा डोसा बनवून दाखवणार आहे। रोज रोज आपण तेच स्नॅक्स खाऊनसुद्धा कंटाळा येतो, तर नाश्त्याला तुम्ही असा हा हेल्दी कुरकुरीत असा हा तांदळाच्या पिठापासून होणारा डोसा नक्की तयार करा। तर बघू शकता खूप छान क्रिस्पी असा हा डोसा तयार होतो फक्त 2 साहित्यामध्ये। इकडे बघू शकता हे मी तर अर्धीच वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे। बघू शकता तुम्ही जर अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं असेल किंवा 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलं असेल तर त्याच वाटीच्या अंदाजाने आपण इथे 2 वाटी पाणी टाकायचं आहे। हे बघू शकता 1 वाटी तांदळाचं पीठ टाकले आणि 2 वाट्या मी पाणी टाकून घेत आहे। आपल्याला चांगलं याचं एक बॅटर बनवायचं आहे। हा तांदळाच्या पिठाचा हा डोसा तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। म्हणजे आपण बाहेरून इडली डोसे वगैरे तर नेहमीच आणतो, पण घरच्या घरी तांदळाच्या पिठाचा हा इतका सोपा पद्धतीचा हा नाश्ता तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। आता बाहेरचा डोसा जरी म्हणला तो तांदळाच्याच पिठाचा असतो, पण आपण घरच्या घरी सुद्धा बनवू शकतो, पण ते पण वेगळ्या पद्धतीने। तर इकडे बघू शकता आता हे मी मिक्स केलं आहे। याच्यामध्ये थोडेसे जिरे टाकायचे फ्लेवर येण्यासाठी, नाही टाकले तरी हरकत नाही, ऑप्शन आहे, पण टाकले तर चांगला फ्लेवर येईल। तर मी जिरे टाकले, चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेलं आहे। आपण याच्यामध्ये इनो सोडा वगैरे काही टाकायचं नाही, न टाकता सुद्धा हा डोसा जो आहे ना तो इतका कुरकुरीत आणि छान नरम सॉफ्टसुद्धा होतो। आता याच्यामध्ये मी थोडेसे गाजर किसून टाकले, थोड्या शिमला मिरच्या टाकलेल्या आहेत आणि थोडीशी कोथिंबीर टाकली। इकडे तुम्ही आवडीनुसार व्हेजिटेबलसुद्धा टाकू शकता। एकंदरीत म्हणजे हा खूपच हेल्दी हा डोसा तयार होतो। इतर डोशापेक्षा हा खूप हेल्दी आहे, कारण आपण याच्यामध्ये व्हेजिटेबलसुद्धा टाकू शकतो। तर ते सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तर आपल्याला पातळ बॅटर बनवायचं आहे, अगदी घट्ट नाही बनवायचं, म्हणून थोडंसं पाणी जर आवश्यकता असेल तर ॲड करून मिक्स करायचं आहे। तर मी थोडं पाणी टाकलेलं आहे याच्यामध्ये अजून। तर असं पातळ एक बॅटर बनवायचा, म्हणजे जेणेकरून काय होतं चांगला पसरला जातो पॅनवर आणि डोसा आपला छान तयार होतो। आता याला थोडा वेळ झाला मग गरम पॅनवर स्लो गॅसवर थोडंसं तेल लावायचं। हे असं थोडंसं तेल अर्धा चमच्याचे सुद्धा कमी असं तेल असं पसरून घ्यायचं आणि मग आपला जो आपण बॅटर बनवलेला आहे डोशासाठी तो आपण काय करायचं, हे इकडे बघू शकता बाहेर हॉटेलमध्ये आपण जिथे डोसा बनतो ना तिकडे बघा वाटीनीच असे डोसे बनवले जातात। हवं तर मोठ्या पळीनीसुद्धा तुम्ही याला टाकू शकता आणि असं चारी बाजूने याला पसरून घ्यायचं आहे। खूप छान असं याला गोलाकार भेटतो आणि याचे तुम्ही छोटे छोटे साईजचे सुद्धा करू शकता। मग मी पण आता सध्या इथं 2 मोठे आणि 2 छोटे करणार आहेत। तिकडे बघू शकता मस्त असं पसरून घेतलेला आहे आणि हा छोटा साईजचा तुम्हाला दाखवते। हे बघू सहजपणे हा तांदळाच्या पिठाचा डोसा किती सोप्या पद्धतीने तयार होतो। ह्याच्यामध्ये आपण भरपूर असे व्हेजिटेबलसुद्धा टाकू शकतो आणि याला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला शेकून काढायचं आहे। काहीच तेल वापरलेलं नाही आपण, तुम्ही बघू शकता। आता थोडंसं गरम आहे म्हणून आता हाताच्या सहाय्याने मी याला पलटी करते। बघू शकता सुंदर असा याला रंग आलेला आहे, रेड ब्राऊन असा रंग येईपर्यंत क्रिस्पी येईपर्यंत याला शेक द्यायचा आहे। चांगला मंद आचेवर याला शेकून काढायचं आहे, लगेच घाई करायची नाही आहे, थोडा याला शेक द्यायचा आहे, जेणेकरून काय होतं याच्यामधला कडकपणा भरपूर वेळ राहतो आणि दुसरी गोष्ट नरम सॉफ्टसुद्धा हे डोसे तयार होतात। हे बघू शकता दोन्ही बाजूने असं चांगलं शेकून काढायचं आहे। हे असे तुम्ही छोट्या साईजचे मोठ्या साईजचे सुद्धा तुम्ही हे करू शकता। तर मला दोन्ही साईजचे करायचे, 2 छोटे आणि 2 मोठे असे मी करणार आहे। ते बघू शकता सुंदर असे हा आपल्या तांदळाच्या पिठाचा डोसा असला तयार होतो। याला तुम्ही भाजीसोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता। आता हेला मी काढून घेते एका प्लेटमध्ये, चांगलं शेकून घ्यायचं आहे गरम पॅनवर। आता हे चांगलं झालेलं आहे भाजून, मी हा काढून घेते। जितका चांगला तुम्ही याला शेकून काढताना म्हणजे भाजून काढता तितका चांगला हा डोसा तयार होतो खाण्यासाठी। हे बघा आता तयार झालेला आहे, मी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि दुसरा आता बॅटर आपण याच्यामध्ये टाकून घेऊया। हे बघू शकता हे मोठा बॅटर मी बनवलं आहे थोडंसं। हे बघू शकता किती छान असा हा सुंदर डोसा आपला पेपर डोसा वाटतोय, अगदी इतका भारी झालेला आहे। हे बघू शकता क्रिस्पी कुरकुरीत असा हा तांदळाच्या पिठाचा डोसा तयार झालेला आहे। हा जरा मोठा साईज केलेला आहे, त्याच्यामधला क्रिस्पीपणा तुम्ही बघू शकता, याच्यामधला कडकपणा तुम्ही बघू शकता, इतका भारी तयार होतो, सहजपणे तयार होतो, काहीच वेळ लागत नाही, फक्त मंद आचेवर याला शेकून द्यायचं आहे, घाई करायची नाही। तर बघू शकता मस्त झालेला आहे हा तांदळाच्या पिठापासून आपण बनवलेला हा हेल्दी डोसा, कुरकुरीत आणि क्रिस्पी असा हा
डोसा तयार होतो. तर चला मी एका काढून घेते याला एका प्लेटमध्ये आणि अजून 2-3 करून घेते. हे बघू शकता इतका भारी याला जाळीसुद्धा आलेली आहे. न सोडा ना इनो वापरता याला जाळीसुद्धा तयार झाली. तिकडे मी 2 छोटे आणि 2 मोठे असे हे डोसे तयार केलेले आहेत बघू शकता. अजून आता एक तयार करते. हे बघा आता हा शेवटचा डोसा म्हणजे 2 छोटे आणि 2 मोठे केलेत. तर हे असे सगळे सुंदर डोसे असे आपले तयार झालेले आहेत. आणि हा बघा हा आपला छोटा साईजचा डोसा आहे. पेपर डोसा आपला जो आहे तो हा आहे मोठा साईजचा. हे बघू शकता मस्त नरम कुरकुरीत असा हा डोसा तयार होतो. खायला इतका भारी लागतो. याला तुम्ही खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा आवडीच्या भाजीसोबत जर खाताना तर इतका भारी लागतो. म्हणजे बाहेरून आपण तांदळाच्या पिठाचे डोसे इडली वगैरे आणायचं सोडूनच द्या, कारण घरच्या घरीसुद्धा आपण ही अशी हेल्दी नाश्ता बनवू शकतो. तांदळाचा असा पिठाचा डोसा आपण बनवू शकतो. आपण याच्यामध्ये भरपूर व्हेजिटेबलसुद्धा टाकू शकतो. आणि लहान मुलाला याच्यात तुम्ही जर व्हेजिटेबल टाकून दिले ना तर त्यांना भरपूर असं प्रोटीनसुद्धा भेटेल. न सांगता भाज्याचा वापर करू शकतो. हे बघा किती मस्त भारी असा हा डोसा तयार झाला आहे. फक्त 1 वाटी तांदळाच्या पिठापासून आपण हा डोसा बनवला. न इनो ना सोडा वापरता इतका छान असा हा डोसा तयार झाला आहे. कधी कधी भाजी चपाती बनवायचा कंटाळा येतो, अशा वेळेस ना सहजपणे तयार होणारा हा डोसा तुम्ही तयार करा आणि सोबत एक छोटीशी चटणी किंवा भाजी बनवली तरी दुपारचं जेवण तुमचं निपटून जाईल. तर हे बघू शकता मस्त झालेलं आहे. गरमागरम असे डोसे तयार करायचे खोबऱ्याच्या चटणीसोबत. ह्याला तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. हे अशा प्रकारचा एकदा नाश्ता ट्राय करून घ्या. आणि लहान मुलालासुद्धा तुम्ही हे टिफिनमध्ये देऊ शकता. तुम्हीसुद्धा हे टिफिनमध्ये नेऊ शकता एक वेगळी लंच बॉक्स म्हणून. तर कसं वाटलं तुम्हाला आजची ही रेसिपी? सिम्पल रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला. नक्की एकदा ट्राय करा. बघा मस्त नरम लुसलुशीत आणि क्रिस्पीपणा याच्यामध्ये आहे. तर मला तर खूप आवडलेला आहे. आता खोबऱ्याची चटणी बनवायची आणि गरमागरम हे डोसे खायचे आहेत. बटाट्याच्या भाजीसोबतसुद्धा खूप चांगला लागतो हा डोसा. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा. तर नरम सॉफ्ट असा हा तांदळाच्या पिठाचा हा डोसा तयार झाला आहे. घरच्या घरी तुम्ही हे सकाळच्या घाईमध्ये किंवा कधीही तुम्हाला खाऊ वाटलं तर तुम्ही सहजपणे बनवू शकता. इतका सोपा हा तांदळाच्या पिठाचा डोसा तयार होतो. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी